नाशिक शहरातील चांगले रस्ते गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले, परंतु त्यानंतर हे रस्ते पुन्हा व्यवस्थित करण्यात आले नाही। तसेच स्मार्ट सिटीने विकास कामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने गणेश उत्सवात याचा त्रास नागरिकांना होणार आहे। शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून येत आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे। तसेच शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यावर यातील मोजकेच खड्डे पेवर ब्लॉक तसेच फक्त माती टाकून बुजवले गेले, ते पुन्हा जैसे थे झाले। खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक टाकल्याने रस्त्यांपेक्षा पेवर ब्लॉक उंच होऊन वाहनांच्या टायरला त्याचा हादरा बसल्याने अनेक अपघात होऊन काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले। त्याचबरोबर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते। वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला जाण्यासाठी विलंब होत असल्याने रुग्णांचे हाल होताना दिसत आहे। जीव जातोय। गेल्या 8 दिवसापूर्वी मनपा प्रशासनाला निवेदन दिलं होतं, तुम्ही लवकरात लवकर पावसाळी डांबर टाकून हे नाशिक शहरातील सर्व 6 विभागातले रस्ते बुजवा, रस्त्यांचे खड्डे बुजवा। मात्र अद्याप तसं काही केलेलं नाही। आता आजचं जे आंदोलन आहे, जसं नाशिककरांची घरपट्टी थकली तुम्ही ढोल बजाव आंदोलन करता, त्याप्रमाणे या मनपा प्रशासनानं यांचा जो नाकर्तेपणा आहे त्याच्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथं ढोल बजाव आंदोलन करताय। जशी दही अंडी फोडली जाते त्याप्रमाणे यांचे मडके रूपी यांचा नाकर्तेपणा आम्ही या रस्त्यावरती फोडणार आहे। आणि तुम्ही बघताय की हा प्रमुख रस्ता आहे, याची गेल्या अनेक वर्षापासून हा रस्त्याचं काम सुरू झालंय, परंतु नाशिककरांना वेठीत धरलं जात आहे। आज तुम्हाला सांगतो, आज फक्त मडके बोलणारे आणि ढोल वाजवणारे। यानंतर आज परत एकदा स्मरणपत्र आयुक्तांना देतोय, 5 दिवसाच्या आज जर रस्ते केले नाही तर मग इथून पुढे कोणाला वाजू आणि कोणाला फोडू हे तुम्ही सर्व बघाल। याचा निर्णय, याचा विचार आता मनपा प्रशासनाने करायचा आहे।